नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहा. राधा आणि सुधा यांच्या वयांची बेरीज 60 वर्ष आहे. आणखी 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होईल, तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती? तर सुरुवातीला बघा, त्यांचं जे वय दिलेलं आहे या ठिकाणी, हे आजचं वय दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 60. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की 5 वर्षानंतर राधाचं वय 5ने वाढणार, सुधाचं वय 5ने वाढणार. म्हणजे त्यांच्या वयाची बेरीज एकूण किती होईल? तर 70 वर्ष होईल. हे 60 आणि हिचं 5 आणि हिचं 5, 60 आणि 5 65 आणि 5 70. आणि त्यावेळेस त्यांनी काय सांगितलेलं आहे की त्यांच्या वयाचं गुणोत्तर जे आहे ते 3:4 होईल. तर या ठिकाणी बघा, ह्या 4 आणि 3 7ने भागायचं याला. 7 एके 7, 7 10 70. आता ह्या 10नी 3ला गुणायचं, 10नी 4ला गुणायचं, 10 3 30, 10 चौक 40. मग हे जे वय आहे लक्षात ठेवायचं, हे राधाचं वय आहे लक्षात ठेवा. आणि हे जे वय आहे हे सुधाचं वय आहे. कधीच आहे? 5 वर्षानंतरचं वय आहे. 5 वर्षानंतरचं वय 30 आणि सुधाचं वय 40. तर त्यांनी आपल्याला आजचं वय विचारलं, म्हणजे यातून 5 वजा करायचं. 30मधून 5 गेले 25, 40मधून 5 गेले 35. आपल्याला विचारले गुणोत्तर, 5ने भाग लावायचा, 5 5 25, 5 7 35. म्हणजे त्यांचं जे गुणोत्तर आहे किती असेल? 5 7